1993 मध्ये एक नवीन राष्ट्रीय खनिज धोरण जाहीर करण्यात आले आणि सरकारने खाजगी कंपन्यांना खाणी भाड्याने देऊन चालवण्याची परवानगी दिली. कंपन्यांना त्यांनी काढलेल्या आणि विकरलेल्या खनिजांसाठी सरकारला रॉयल्टी द्यावी लागेल. अशा प्रकारे सरकार खाण कामगारांवर नियामक नियंत्रण ठेवू शकले. त्यातून उत्पन्न मिळवू शकले आणि त्याच वेळी खाजगी कंपन्यांना पैसे गुंतवण्यास आणि नवीन तंत्रज्ञान आणण्यास प्रोत्साहित करू शकले. तथापि, सरकार अणुऊर्जेशी संबंधित सर्व खनिजांच्या खाणकामावर नियंत्रण ठेवत आहे. या धोरणाच्या परिणामी गेल्या 20 वर्षात खाणकामात तेजी आली आहे. खाणींच्या संख्येत उत्खनन केलेल्या खनिजांमध्ये आणि खाण क्षेत्रातील रोजगारात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे खाजगी कंपन्यांकडून त्यांना दिलेल्या परवानग्यांपेक्षा खूपच जास्त प्रमाणात अनियंत्रित खाणकाम केले जात आहे आणि पर्यावरणीय आणि सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जास्त खाणकाम म्हणजे दीर्घकालीन शाश्वततेपेक्षा जास्त प्रमाणात खाणकाम केले जाते. याचा अर्थ असा की कंपन्या सरकारला रॉयल्टी न देता खनिजे काढून घेतात. त्यामुळे ज्या लोकांचे खनिजे खरोखर मालकीचे आहेत त्यांना काहीच मिळत नाही. ते पर्यावरणाला देखील खूप हानिकारक असू शकते. उदाहरणार्थ, जेव्हा नदीच्या पात्रातून जास्त वाळू उत्खनन केले जाते तेव्हा ते नद्यांच्या प्रवाहावर परिणाम करू शकते, ज्यामुळे पूर येतो आणि लवकर कोरडा पडते. तसेच नवीन खाण कंपन्या भूमिगत खाणकाम करू इच्छित नाहीत, कारण त्यासाठी जास्त पैसे खर्च होतात आणि त्याऐवजी ओपन कास्ट मायनिंग पसंत करतात. खाणकाम करण्याचा हा खूपच स्वस्त मार्ग आहे. परंतु जो खड्डा आणि ढिगाऱ्यांचा ढिगारा तयार झाला आहे तोपर्यंत तो योग्यरित्या विल्हेवाट लावला जात नाही, तोपर्यंत नद्या गुदमरल्यासारख्या गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ शकतात. सिंगारेनी कोलफिल्ड्स SCCL खम्मम, करीमनगर, आदिलाबाद आणि वारंगल या 4 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाचे साठे आहेत.
या खाणी भारताच्या सिंगारेनी कोलियरीज कंपनी लिमिटेड SCCL आणि तेलंगणा राज्य सरकारद्वारे चालवल्या जातात. SCCL सध्या आंध्र प्रदेशातील 4 जिल्ह्यांमध्ये 15 ओपन कास्ट आणि 35 भूमिगत खाणी चालवत आहे आणि सुमारे 65,000 लोकांना रोजगार देते. 2012 कोळशाची वाहतूक. कोळशाची वाहतूक कन्व्हेयर बेल्टद्वारे केली जाते. पूर्वी खाणकामगारांना कोळसा वाहून नेणाऱ्या लहान वॅगनवर भौतिकरित्या कोळसा भरावा लागत असे. आता डंपर मशीन कोळसा कन्व्हेयर बेल्टवर भरतात, ज्यामुळे कोळसा जमिनीच्या पातळीवर पोहोचतो. नंतर कोळशाचे वर्गीकरण केले जाते आणि ट्रक आणि रेल्वे वॅगनवर लोड केले जाते. SCCL प्रामुख्याने सरकारच्या औष्णिक वीज प्रकल्पांना कोळसा पुरवते. उर्वरित कोळसा इतर कंपन्या खरेदी करतात. सुरक्षा आणि आरोग्य तपासणी. खाण सुरक्षा महासंचालक सुरक्षिततेच्या पैलूंवर लक्ष ठेवतात आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करतात. भूमिगत कामगार केवळ अपघातांना बळी पडत नाहीत, तर सतत कोळशाच्या धुळीत श्वास घेतात. त्यामुळे काळा फुफ्फुसाचा आजार, क्षयरोगाचा एक प्रकार होतो. खाण कामगारांच्या वैद्यकीय तपासणी आणि त्यांच्या उपचारांसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कर्मचाऱ्यांना दर 5 वर्षांनी संपूर्ण नियमित तपासणी करावी लागते. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांना दर 3 वर्षांनी संपूर्ण नियमित तपासणी करावी लागते. सत्तुपल्ली येथील ओपन कास्ट माइन खुली खाण. सत्तुपल्ली येथे 2005 मध्ये ओपन कास्ट मायनिंग सुरू झाले. या खाणीतील जवळजवळ सर्व काम बुलडोझर, मोटर ग्रेडर, फावडे, ड्रिल, वॉटर स्प्रिंकलर, टिपर ट्रॅक, डंपर आणि जड कोळसा वाहून नेणारे वेगवेगळे ट्रक यासारख्या यंत्रांचा वापर करून केले जाते. भूमिगत खाणीच्या तुलनेत ओपन कास्ट मायनिंग किफायतशीर आहे. तथापि
त्याचे परिणाम पर्यावरणपूरक नाहीत. उदाहरणार्थ, लंकापल्ली राखीव वनजमिनीसह सुमारे 550 हेक्टर जमीन नापीक झाली आहे. SCCL या जमिनींवर झाडे लावण्याचा आणि प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. SCCL उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जादा भार काढून टाकण्यासारख्या अनेक उपक्रमांसाठी खाजगी सेवा प्रदात्यांचा वापर करते. आतापर्यंत तुम्हाला कोळसा कसा काढला जातो आणि त्याचा लोकांवर आणि उपजीविकेच्या पर्यायांवर होणारा परिणाम याबद्दल काही कल्पना आल्या असतील. नैसर्गिक संसाधनांचे शोषण करताना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विविध मार्गांचा विचार करणे आवश्यक आहे.